नमस्कार मित्रांनो, मी सतीश सोळंके स्वागत करतो आपल्या मराठी रिसर्चर या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, इलॉन मस्क यांना चायनाची गरज का आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर इलॉन मस्क हे दक्षिण आफ्रिकेत जन्मलेले एक एंटरप्रेनर आणि व्यावसायिक आहेत, जे इलेक्ट्रॉनिक व्हेकल, स्पेस रिसर्च, रिन्युएबल एनर्जी यासह विविध उद्योगांमधील महत्त्वाकांक्षी उपक्रमांसाठी ओळखले जातात. मस्कचा जन्म 28 जून 1971 रोजी प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिकेत झाला. त्याने कमी वयातच स्वतःला प्रोग्रामिंग शिकवत कम्प्युटर आणि टेक्नॉलॉजी यामध्ये इंटरेस्ट दाखवला. मस्क नंतर पेनिसिल्व्हेनिया विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी युनायटेड स्टेट्सला गेले, जिथे त्यांनी फिजिक्स आणि इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला. इलॉन मस्क यांची प्रोफेशनल जर्नी झिप2 या सॉफ्टवेअर कंपनीच्या स्थापनेपासून सुरू झाली, ज्यामध्ये न्यूजपेपर या बिझनेससाठी निर्देशिका आणि नकाशे प्रदान करणे हे या झिप2 या कंपनीचे उद्देश होता. नंतर त्यांनी X.com या ऑनलाईन पेमेंट कंपनीची स्थापना केली, जी अखेरीस पेपेल बनली. पेपेलच्या सक्सेसमुळे 2002 मध्ये eBay ने $1.5 बिलियन कमावले होते, ज्यामुळे इलॉन मस्क यांना एक मोठा जोराचा ग्रीप भेटला. इलॉन मस्क हे टेस्ला कंपनीचे फाउंडर आहेत. टेस्ला ही एक इलेक्ट्रॉनिक व्हेकल बनवणारी टॉपची कंपनी आहे. मस्क यांच्या नेतृत्वाखाली टेस्लाने एनर्जी स्टोरेज सोल्युशन्स आणि सोलार प्रोडक्शन यांच्या डेव्हलपमेंटमध्ये पुढाकार घेतला आहे. क्लीन एनर्जीकडे जग प्रवास करत आहे आणि त्या प्रवासाला गती देण्याचे काम टेस्ला करत आहे. इलॉन मस्क यांनी 2002 मध्ये स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनची स्थापना केली, ज्याचा उद्देश स्पेस जर्नीचा खर्च कमी करणे आणि मंगळ ग्रहावर मानवाची वसाहत सक्षम करणे. SpaceXने अनेक टप्पे गाठले आहेत, ज्यात ऑर्बिटमध्ये पोहोचणारे पहिले प्रायव्हेट फंडेड रॉकेट आणि रियूज करण्यासारखे फाल्कन 9 रॉकेटची डेव्हलपमेंट यांचा समावेश आहे. आता मित्रांनो, व्हिजन फॉर द फ्युचर. इलॉन मस्क हे भविष्यासाठीच्या त्यांच्या धाडसी दृष्टीसाठी ओळखले जातात, ज्यामध्ये मंगळावर वसाहत करणे, जगाला शाश्वत ऊर्जेकडे नेणे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या जबाबदार पद्धतीनं डेव्हलप करणे यांचा समावेश आहे. त्यांची लाँग व्हिजन आणि इम्पॉसिबल वाटणारी चॅलेंजेस स्वीकारण्याची तयारी यामुळे त्यांना 21व्या शतकातील सर्वात प्रभावशाली बिझनेसमॅन पैकी एक नावाजले जाते. त्यांना मानले जाते. पहिल्यांदा चीनमध्ये टेस्ला कंपनी सुरू केली, तेव्हा चीनमधून चांगला प्रतिसाद त्यांना मिळाला. मस्कने चीनमधील मोठमोठ्या नेत्यांना जवळ धरले आणि धोरणात्मक बदल सुरक्षित केले, ज्यामुळे टेस्लाला फायदा झाला. आणि मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे इलॉन मस्क यांच्या कॅलिफोर्निया प्लांटमध्ये कामगारांच्या परिस्थितीवरून USAच्या रेग्युलेटरी कमिटी सोबत भांडण केल्यानंतर चीनमध्ये त्यांना जास्तीत जास्त तास काम करणारे आणि कमी प्रोटेक्शनमध्ये काम करणारे लेबर्स टेस्ला कंपनीला मिळाले. कॅलिफोर्नियामध्ये जिथे टेस्लाने 2008 मध्ये आपली पहिली कार लॉन्च केली, कंपनीला पोल्युशन इमिशनच्या आदेशांचा फायदा झाला, ज्यामुळे कंपनीला अब्जावधी डॉलर्सचे क्रेडिट्स भेटले आणि कंपनी हे क्रेडिट्स अशा ऑटोमेकर्सना विकू शकत होती जे ऑटोमेकर्स प्रदूषणाचे लक्ष्य पूर्ण करू शकत नाहीत. मित्रांनो, जसे जसे इलॉन मस्क चीनकडे वळले तसे तसे त्यांनी चीनच्या नेत्यांना असेच धोरण स्वीकारण्यास प्रोत्साहित केले आणि कॅलिफोर्नियाच्या इन्व्हायरमेंटलिस्ट सोबत काम करण्याचा एक उद्देश म्हणजे चायनाची एअर क्लीन करण्याचा होता. आणि 2020 मध्ये शांघाईमध्ये टेस्लाने पहिला प्लांट टाकला आणि कंपनीने या पॉलिसीद्वारे शेकडो दशलक्ष डॉलर्स क्रेडिटमध्ये कमावले. मित्रांनो, आपण एक बघूया इलॉन मस्कचे नशीब टेस्लाच्या शांघाय येथील प्लांटशी जोडलेले आहे. ते कसे जोडलेले आहे ते आपण बघूया. शांघाय येथील प्लांटने टेस्लाच्या फ्रेमोंट हा एक कॅलिफोर्निया येथील टेस्लाचा प्लांट आहे आणि फ्रेमोंट या प्लांटची जागा चीनच्या शांघाय येथील प्लांटने घेतलेली आहे. शांघाय प्लांट जो कंपनीच्या जागतिक वितरणापैकी निम्म्याहून अधिक आणि त्यांच्या नफ्यांपैकी सर्वात मोठा आणि सर्वात जास्त उत्पादन करणारा हा शांघाय येथील प्लांट बनलेला आहे. मित्रांनो, एका वर्षाच्या आत शांघाय प्लांटने एवढा आकार घेतला आहे आणि इलॉन मस्कने शांघाय शहराच्या अधिकाऱ्यासोबत जवळून काम केले, जे आता चीनचे प्रीमियर आहेत, ली कियांग. मिस्टर लीच्या देखरेखीखाली सरकारी बँकांनी टेस्लाला कमी व्याजावर कर्ज देऊ केले होते. चीनने ओनरशिपच्या नियमांमध्ये बदल केले, म्हणजे टेस्ला कंपनी चीनच्या लोकल पार्टनरशिवाय सेटअप करू शकते आणि टेस्ला ही पहिली फॉरेन ऑटो कंपनी आहे की ज्या कंपनीने कोणत्याही चीनच्या लोकल पार्टनरसोबत नाही राहून स्वतःला
एवढं सेटअप केलं आहे आणि चीनमध्ये टेस्लाला प्रोडक्शन आणि मजुरीच्या खर्चात खूप बचत करता आली. पण आता इलॉन मस्कला वाटेल तेव्हा चीनमधून टेस्लाला बाहेर काढता येणार नाही, कारण टेस्ला कंपनीच्या स्टॉकमध्ये बिलियनियर्स लोकांचे स्टॉक अडकलेले आहेत आणि इलॉन मस्कचे स्वतःचे वैयक्तिक भविष्य पण चीनमध्ये काय होते यावर अवलंबून आहे. या चीनमधील टेस्लाच्या ग्रोथमुळे इलॉन मस्क बीजिंगला कसे बांधलेले आहेत. नंबर 1, इलॉन मस्क हे शांघाय येथील प्लांटवर डिपेंडंट असल्यामुळे बीजिंगला त्यांचा फायदा घेता येतो. नंबर 2, आणि ही चिंतेची बाब असून इलॉन मस्कची दुसरी कंपनी स्पेस एक्स हिचे संवेदनशील पेंटागॉन करार आहेत आणि ती तिच्या स्टारलिंक नेटवर्कद्वारे जगातील बहुतेक इंटरनेट सॅटेलाइट्सना नियंत्रित करते. मस्क यांनी म्हटले आहे की त्यांच्या कंपन्यांमध्ये देशादेशावरून गोंधळ होऊ नये, परंतु त्यांनी चीनी नेत्यांची प्रशंसा करत जिओपॉलिटिकल विवादांमध्ये चीनची बाजू घेत युनायटेड स्टेट्स मधील पॉलिटिशियनवर टीका केली. आणि एका मीटिंगमध्ये इलॉन मस्क स्वतः म्हटले आहे की ते एक प्रो चायना आहेत. चीनने लेबर इश्यूजपासून इलॉन मस्क यांना कशी सुटका देऊ केली आहे, तर इलॉन मस्कने जेव्हा अमेरिकन कामगार आळशी आहेत हे सिद्ध केले आणि फ्रेमोंट प्लांटमध्ये लवकर काम करा अशी मागणी केली. आणि कधी तर स्वतः इलॉन मस्क फ्रेमोंट प्लांटमध्ये राहायचे आणि तेथेच झोपायचे आणि म्हणूनच चीनमध्ये ते अमेरिकन रेग्युलेटर्स आणि लेबर ऑर्गनायझेशनपासून सुटले. आणि मित्रांनो, जेव्हा 2022 कोरोना व्हायरस होता तेव्हा चीनी वर्कर्सने कंपनीमध्ये 12 तास शिफ्टमध्ये काम केले असे इलॉन मस्क यांचे म्हणणे आहे. मित्रांनो, आता आपण पाहूया टेस्लाने चीनमधील EV डेव्हलपमेंटला प्रेरित कसे केले. टेस्ला प्लांटने चीनमध्ये भरारी घ्यायला हवी असे चीनी नेत्यांना वाटत होते आणि तसेच झाले. यामुळे चीनमधील EV सेक्टर भरभराटीस आले. टेस्लाने लोकल बॅटरीज, लोकल पार्ट्स यूज करायला सुरुवात केली. यामुळे चीनच्या लोकल सप्लायर्सना एक मदत ठरली आणि टेस्लाने नेक्स्ट जनरेशनसाठी टेक्नॉलॉजी बनवण्यास चीनला मदत केली. पण मित्रांनो, टेस्ला स्वतःच वाढत्या असुरक्षित धोरणात आहे. टेस्लाचा चीनी प्रतिस्पर्धी BYDने गेल्या वर्षीच्या अखेरीस जगभरातील विक्रीत टेस्लाला मागे टाकले आहे. तर इलॉन मस्क हे चीनला बांधलेले आहेत आणि म्हणूनच इलॉन मस्क यांना चीनची गरज आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.